श्री स्वामी समर्थ. आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आता चातुर्मास संपणार आहे एकादशीनंतर. तर कार्तिकी एकादशी, त्यालाच देव उठणी एकादशी, तसेच देवप्रबोधिनी एकादशी म्हणतात. तर त्याला देव उठणी एकादशी याच्यासाठी म्हणतात की भगवान विष्णू हे आपल्या योगनिद्रेतून बाहेर येतात व आपला जो कारभार आहे 4 महिन्यानंतर ते स्वतःच्या हातात घेतात, म्हणून त्याला देव उठणी एकादशी असेही म्हणतात. तसेच वारकरी संप्रदायासाठी ही एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते. जसे आषाढी एकादशी ही पंढरपूरच्या विठुरायाची असते, तशी कार्तिकी एकादशी ही आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांसाठी मानली जाते. जसं आषाढी एकादशीला सर्व वारकरी हे पंढरपुरात एकत्र येतात, तसे कार्तिकी एकादशीला सर्व वारकरी हे आळंदीत संत ज्ञानेश्वरांजवळ चालले जातात. म्हणून ह्या एकादशीला वारकरी संप्रदायातही खूप महत्त्व आहे. तर ह्या दिवशी आपल्याला कुठले उपाय करायचे, कुठली सेवा करायची, ह्या उपास कसा करायचा, ह्याबद्दलची आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर हा व्हिडिओ मी विनंती करेल सर्वांना की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व ही माहिती जाणून घेण्याआधी सर्वांना विनंती करेल की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर कार्तिकी एकादशी, यालाच देव उठणी एकादशी, ही 12 नोव्हेंबर रोजी आपण साजरी करणार आहोत. तर ज्यांना उपवास करणं शक्य असेल, जसं आपण आषाढी एकादशीचा उपवास करतो, कसं ती मोठी एकादशी म्हणून आपण तिचा उपवास करतो, तसेच हिलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आपल्याला ही उद्याची एकादशी म्हणजे 12 नोव्हेंबरला जी एकादशी येणार आहे ती करायची आहे. ज्यांना कुठल्याही प्रकारच्या गोळ्या वगैरे नाही आहेत त्यांनी करायचे आहे. ज्यांना शक्य नाही, ज्यांचे छोटे बाळ आहेत, जे दूध पितात, किंवा ज्या माता गरोदर आहेत, किंवा ज्यांना शुगर डायबिटीज वगैरे आहेत, ज्या आजारी आहेत, जे उपवास करू शकत नाही, त्यांनी नाही केला तरी चालेल, त्यांनी फक्त सेवा केल्या तरीही चालतील. तर ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त त्या दिवशी भात खाणं टाळावं. बाकी तुम्ही आपलं साधं जे नॉर्मल भाजी पोळी आहे ती खाऊ शकता. व ज्यांना उपवास करणं शक्य आहे त्यांनी 12 नोव्हेंबरला एकादशीचा उपवास करायचा आहे. जसे आपण एकादशीचा उपवास करतो, पूर्ण दिवस आपण फलाहार किंवा फराळं खाऊन राहतो व दुसऱ्या दिवशी आपण सकाळी तो उपवास सोडतो, तसाच हा आपल्याला उपवास करायचा आहे. तसेच आपल्याला माहीत आहे की आपण तुळशी मातेला हरिप्रिया, विष्णुप्रिया म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे आपण ह्या दिवशी तुळशी मातेचीही सेवा करणार आहोत. तर तुम्हाला माहीत आहे की भगवान विष्णूंना तुळशी ही अतिशय प्रिय आहे, म्हणून ह्या दिवशी तुळशी मातेला कुठल्याही प्रकारे हात लावू नये, तिचे पाने तोडू नये. तसेच जर तुम्हाला भगवान विष्णूंना तुळशी अर्पण करायची आहे तर तुम्ही ती आजच तोडून घ्या, किंवा उद्या घेणार असेल तर विकत घ्या, पण घरातले तुळशीचे पाने तोडू नका. तर ज्यांचे विवाह जमत नाही आहे, ज्यांना घरात अडचणी आहेत, नवरा बायकोंमध्ये एक विचार नाही आहेत, तर त्यांनी उद्या कुठला उपाय करायचा त्याबद्दलची माहिती जाणून घेऊ. ज्यांच्या घरात कटकटी कलह आहेत, किंवा ज्यांचा विवाह जमत नाही आहे, तर त्यांनी संध्याकाळी काय करायचं आहे, तुळशी मातेजवळ एक तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावायचा व माता तुळशी मातेला सांगायचं आहे की अशी अशी अडचण आहे व आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझा विवाह जमत नाही आहे, किंवा आमच्या नवरा बायकोमध्ये पटत नाही आहे, तर आमच्या घरातली ती कलह कटकट जाऊ दे व दोघांमध्ये एक विचार होऊ दे, असं म्हणून तुम्हाला तुळशी मातेला तुपाचा दिवा संध्याकाळी लावायचा आहे. तसेच उद्या दिवसभरात कधीही तुम्ही पिंपळाच्या झाडाला तुम्ही जल अर्पण करू शकता, किंवा तुम्ही जर शक्य असेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा, तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही दिवा लावू शकतात. का असं म्हणतात की पिंपळाच्या झाडावर भगवान विष्णूंचा वास असतो. जर तुम्ही हे केलं तर तुमचं नक्की जे त्रासलेलं जीवन आहे, ज्या घरामध्ये कटकटी आहेत, विवाह होत, ज्या कुठल्याही अडचणी असतील त्या तुमच्या दूर होतील व भगवान विष्णू त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहू देतील. तसेच आपल्याला संध्याकाळी किंवा उद्या दिवसभरात कुठल्या सेवा करायच्या आहेत, तर शक्य असेल तर आपल्याला बाळकृष्णांवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही अभिषेक हा श्री व्यंकटेश स्तोत्र म्हणूनही करू शकता. जर
तुम्हाला घरामध्ये पुत्र किंवा कुठलंही बाळ राहत नाही आहे किंवा बाळ नाही आहे घरामध्ये, अशा महिलाही ही सेवा करू शकतात. तर काय करायचं, श्री व्यंकटेश स्तोत्र आहे ते तुम्ही 11 वेळेस 21 वेळेस अभिषेक बाळकृष्णावर अभिषेक करत ते म्हणायचं आहे व जे पाणी आहे ते दोघा नवरा बायकोने ते ग्रहण करायचं आहे. तर ही सेवा ही खूप चांगली व फलदायी व याचा खरंच खूप फायदा आहे. तर तुम्ही तीही सेवा करू शकता. तसेच आपण ह्या दिवशी संध्याकाळी किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे. तसेच विष्णू सहस्रनामावली जी आहे तीही दोन्हीपैकी तुम्ही एक करू शकता किंवा दोन्हीही तुम्ही वाचलं तरी चालेल किंवा शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या व श्रवण करा, त्याचेही अनन्यसाधारण फायदे आहेत. तसेच स्त्रीसूक्ताचं पठण, पुरुष सूक्ताचं पठण आपल्याला करायचं आहे. आपल्याला ह्या अशा साध्या सोप्या सेवा आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी करायच्या आहे व घरात गोडवा लक्ष्मीवास राहावा म्हणून मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन, तसेच मुख्य दरवाजावर उद्या संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे. तर अशी ही साधी सोपी माहिती आहे जी आपल्याला उद्या करायची आहे, ज्याने आपल्या घरात सुख शांती नांदेल. तसेच आपल्याला त्यानंतर 13 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत तुळशी विवाहही करायचा आहे. तर त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तर तुम्ही जाऊन ती चेक करा. तसेच ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. अशी ही छोटीशी माहिती महाराजांच्या मी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.